गणपती बाप्पा मोरया. तर नमस्कार मंडळी. आता सकाळी पहाटे 4 वाजलेत आणि आज मंगळवारी अंगारकी संकष्टी आहे. तर आम्ही पेन ते पाली पदयात्रा काढली आहे. तर आम्ही आता निघालो आहोत. तर गणपती बाप्पा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमढं चिन्तामणिं स्थेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोराञ्जन संस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मंगलम्. आपला पेन ते पाली पदयात्रा हा आपला 12वा वर्ष आहे. तर आपल्यासाठी नेहमी आतुर असलेले आपली जी सेवा देणारे हे आपले परशुराम म्हात्रे आणि प्रदीप म्हात्रे हे साईराम. आता आपल्या इथं आपल्या नाश्त्याची व चहाची अशी मनपूर्वक अशी व्यवस्था केली आहे. तरी आपण त्यांचा छोटासा एक सत्कार करूया. त्या आपण सत्कारासाठी मी जनार्दन पाटील आणि आपले हेमंत भोयर भाऊ यांना मी आमंत्रित करत आहे. तर कृपया त्यांनी सत्कार करावा. गणपती बाप्पा या वाट बघतोय आम्ही. बोलू पोरं गेली कुठं पुढं. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे. देवा तुझी स्वारी आली आनंदाची लाट आली या वेड्या पिशा भगतांना देवा तुझी याद आली. गणपती बाप्पा. तर नमस्कार मंडळी. आता आपण अक्कादेवी माता मंदिर क्वालिटी येथे आपला थांबा घेतला होता. आता आपण विश्रांती घेऊन आपल्या पालीच्या वाटचालीसाठी पुढे निघणार आहोत. तर त्याला आपण पूर्ण बघूया व्हिडिओ. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे. सिद्धिविनायक गणपती मंदिर वाशिनाका पेण इथून दरवर्षी आपण तीर्थक्षेत्र बळ्ळेश्वर पालीला आपण नवीन वर्षाच्या पहिल्या संकष्टीला आपण नेहमी पायी दिंडीला येतो आणि गेले 12 वर्ष आपण नित्य नेमाने येत असतो. आणि दरवर्षी प्रवीण पाटील त्यांना आपण माऊली म्हणतो, ते नेहमी टेम्पोची सेवा देत असतात. यावर्षी आपण त्यांचा मंडळातर्फे सत्कार करत आहोत. आपले
अंबर्डे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सदस्य श्री रविकांत म्हात्रे यांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार करत आहोत. माऊली गणपती बाप्पा. तर नमस्कार मंडळी, आपल्या बलालेश्वर पाटलीचा हा 12 वर्ष आणि आपला हा थांबा वाकण फाट्याजवळ नदी किनारी झाला होता. तर आता आपण इथे फराळ केला, नाश्ता केला. आता आपण आपल्या पुढचे वाटचालीसाठी पाली इथे बलालेश्वराच्या वाटचालीसाठी जाणार आहोत. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, सिद्धिविनायक महाराज की. हे देवा गणराया वंदितो तुला, नाम तुझे घेतो मुखान. मोरया मोरया तुझी सहारा, आधार दाता तू आसरा. लक्ष द्यायचं इकडे. सिद्धिविनायक गणपती मंदिर वाशिनाका पेण ते तीर्थक्षेत्र बल्लाळेश्वर पाळी. नवीन वर्षाला आपण दरवर्षी जानेवारीमध्ये जी पहिली संकष्टी येते त्या संकष्टीला आपण पायी दिंडी यात्रा करत असतो. पण यावर्षी एक चांगला योग आहे, अंगारकी संकष्टी चतुर्थी आपल्याला मिळालेली आहे आणि अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. आणि आपल्या सगळ्यांचं एक भाग्य आहे की आपल्याला अंगारकीला आपण दिंडी घेऊन आलेलो आहोत. आणि दरवर्षी श्री नरेश दादा आपल्याला आपल्या दिंडीसाठी नाश्त्याची सोय करत असतात, फळफळावर देत असतात, चहाची व्यवस्था करत असतात आणि ते अतिशय आनंदाने करत असतात. किती लोक आली आणि किती संख्या असू दे तरी ते बोलतात की आम्ही कमी पडणार नाही. आणि देव पालीचा बळेश्वर त्यांना भरपूर दरवर्षी देत असतो. आणि आपल्या सगळ्यांच्या शुभकामना, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहोत आणि त्यांची भरभराट आणि त्यांचा असाच उत्कर्ष होत राहो अशी सिद्धिविनायक गणपती मंदिर वाशिनाकातर्फे सर्व सभासदांतर्फे मी प्रार्थना करतो. आणि श्री नरेश दादा यांचा आपण एक छोटासा सत्कार आपण करत आहोत. आपल्या मंडळाचे एक दानशूर व्यक्तिमत्व आहे श्री सुहास भीमराव म्हात्रे यांच्या हस्ते आपण सत्कार करत आहोत. त्या दोघांनी पण इथे समोर यावं. आपल्याला आपल्या सभासदांना, आपल्या मंडळाला आणि आपल्या दिंडीला श्री सुहास भीमराव म्हात्रे अतिशय आनंदाने आणि प्रेमाने नाश्ता देत असतात. त्यांचं सुद्धा ते मंडळाचे सभासद आहेत. त्यांची इच्छा असते की माझं कुठेही नाव येऊ नये, पण आभार प्रदर्शन आणि अन्नदाता सुखी भव अशी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ती एक मान्यता आहे की अन्नदाता जो आहे तो कधीच उपाशी राहणार नाही आणि कधीच त्याला कमी पडणार नाही. तर माझी विनंती आहे सगळ्या मंडळाच्या सभासदांकडून की श्री सुहास भीमराव म्हात्रे यांनी समोर यावं आणि आपले माऊली मंडळाचे जे सदस्य आहेत माऊली कार्यक्रम करत आहोत. या मंगलकारी जगत अधिकारी, कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी. तर नमस्कार मंडळी, आपण सकाळपासून ज्या स्वर्गाच्या वारीसाठी निघलो होतो, आपली पेण ते पाली पदयात्रा ही आता आपली सुखरूप पूर्ण झाली आहे. आपण पेणवरून पालीपर्यंत 14 तासात पोहोचलो आहोत. सकाळी 4 वाजता निघालो होतो, ते आता 3 वाजले आहेत आणि आपण पाली बलालेश्वराच्या देवस्थानाच्या इथे पोहोचलो आहोत. तर चला आपण दर्शन घेऊया बाप्पाचे. गणपती बाप्पा.
मंगलकारी जगत अधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी. तू